गॅसचा सप्लाय आपल्याला स्लो येतोय, बरोबर आहे. आम्ही कोणाला नाही म्हटलेलो नाहीये सिलेंडरला, फक्त आपलं डे वाईज म्हणजे आता जर का 5 तारखेचं बुकिंग ज्यांचं आहे त्यांना सप्लाय चालू आहे. तुम्ही काल बुकिंग कराल, इथं येऊन भांडाल मी काल बुक केलंय मला सिलेंडर द्या, तर आम्ही सुद्धा बांधील आहे त्याला, कारण आम्ही देऊ शकत नाही. आता ओटीपीनी पंचिंगनी सगळं चालू आहे. थोडंसं सिस्टीम स्लो होते, सगळीकडचा लोड असतो सिस्टीमवरती, एकेकाला 10-10, 15-15 मिनिटं जातात आहेत. पण सिलेंडर हा प्रत्येकाला मिळतोय. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे, ज्यांनी 4-5 दिवस 2-3 दिवसापूर्वी बुकिंग केलं असेल त्यांनी घरी वाट बघा पहिली, का तुम्हाला 8 दिवसात सिलेंडर येतोय की नाही. तुम्ही बुकिंग करून डायरेक्ट इथं पळत येताय, तुम्हाला असं न्यूज बघून वाटतंय का आम्हाला सिलेंडर मिळणार नाही, तर ही बाब नाहीये. जर का सरकारने इंडस्ट्रियल स्टॉप करून कमर्शियल डोमेस्टिकला प्रायोरिटी दिली आहे, म्हणजेच त्यांच्याकडे डोमेस्टिक सप्लायसाठी ते सिलेंडर ठेवतात आहेत. फक्त एवढं होतंय का थोडं डिले होतंय तुम्हाला. जे आता इथून मागे तुम्हाला कालचं बुकिंग 2 दिवसात मिळत होतं ते फक्त 8 ते 10 दिवसामध्ये मिळतंय. तर तुम्ही लोकांनी पण आम्हाला सहकार्य करा का बाबा आम्ही बुकिंग केलंय तर तेवढं. आणि ज्यांचे 14 संपले असतील ना तर त्यांना मिळतात आहेत, पण थोडंसं लेट मिळतात आहेत. ज्यांचं आधी बुकिंग झालंय ते प्रायोरिटीवरती आधी दिले जातात आहेत. तुम्ही इथं येऊन जी गर्दी करताय ना त्याच्यामुळे तुम्हाला पण त्रास आहे ना आम्हाला पण त्रास आहे. आतमध्ये तुम्ही जाणार, तुमचं कालचं बुकिंग दिसणार, तुम्हाला परत बाहेर यावं लागणार. पुढचा येणार त्याचं 3 तारखेचं त्याला दिला आम्हाला दिला नाही.